चला आता सगळे डबे झाले मेसचे. आता हे कपडे वगैरे आवरून ठेवते आणि थोडा आराम करते. इतका थकवा येतो. रोजचे एवढे 20-25 जणांचे डबे. सकाळीच उठायचं, स्वयंपाक करायचा, त्याच्यात बाकीचं सगळं धुणं भांडे सगळं चालू राहतं. आज आराम करायचा. आता लय कंटाळा आलाय. झाल्या कड्या घालून आता. कोण आला आता? आले. कोण आपण? येऊ का आतमध्ये? अहो पण तुम्ही कोण आहे? शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतो. हा का? मग काय काम तुमचं? तुमच्याकडे थोडस काम होतं, मध्ये येऊ द्या ना. बर या. ना बसा ना. हा या. बसा. कोणत्या गावावरून आले तुम्ही? माझं गाव आहे शेंगुलेवाडी. शेंगुळेवाडी? हो. कुठं आली आता ही? शेंगुलेवाडी इकडंच आली खाली. त्या दहीवाली काही. हा का? हा. असं. मग इकडं आमच्या इकडे काय काम काढलं? तुमच्या तिकडं असं काम काढलं का? इकडं कुठं कंपनी आहे ना तुमच्या? हा आहे ना. तिकडं मला जॉब लागला. कंपनीत का? हो. असं. मला एक जण सांगितलं हा. इडं आहे ना शेजारी म्हण मेस आहे मेस. तर ते जेवणाचे डबे तुम्हीच बनवते ना? हो मीच बनवते. मग आपल्याला पाहिजे होता एक डबा बा. तुमच्यासाठी का? हो. अहो पण कसं आहे माहिती का, ऑलरेडी माझ्याकडे आधीच 20-25 डबे चालू आहे. हा. जरा आताच मी सगळं आवरून बसले आणि आता परत तुमचा डबा घ्यायचा म्हणजे परत एक डबा वाढतो, तेवढा वेळ जातो. आता मला दुसरे पण काम असतात ना बाकीचे घरातले. हा. त्याच्यामुळं नाही मला शक्य होणार. मग ऐका ना, मला आहे ना ते हॉटेलातलं याचं त्याचं आहे ना ते तेलकट वगैरे खाऊन आहे ना हा. ते त्रास होतो. हा का? हो. एक डबा तर द्या, एक डबा. मग एक डबा 100 रुपयाला आहे, परवडेल ना हो तुम्हाला? चालेल ना. सकाळी 100 संध्याकाळी 100. अहो चालेल ना. एक डबा 100ला आहे ना. हा. चालेल. म्हणजे 2 डबे द्या, 200 रुपये होऊन जातील नाही का? पेमेंट कसं करणार? पेमेंट महिन्यानी देणार का रोजचे रोज देणार? नाही, महिन्यालाच दे. हा म्हणजे तुमचा पगार झाल्यावर? हो. बर चालेल. बर का. तुमचं नाव काय? माझं नाव शांता. शांता. आम्ही शांताबाई म्हणलं चालेल ना? चालेल ना. बर का शांताबाई, हा. मी ना तुमची बिल्डिंग आहे ना हा. तिच्या बाजूची बिल्डिंग आहे, तिकडे मी राहतो. हा का? हो. असं. ठीक आहे, डबा न्यायला येत जा मग. हो येत जाईल. का हो? मग या तुम्ही. हा 2 मिनिटं जातो ना, थांबा. तुमच्या घरात तर कोणी दिसत नाही. आता घरात कोण राहणार आहे? माझे मिस्टर इथं नाही राहत ना, ते विदेशात राहते, तिकडं बाहेर देशात राहते ना ते. विदेशात? हा. तुमचे मिस्टर? हो. मग ते तिकडे आणि तुम्ही इकडे? हा. मग एवढ्या मोठ्या घरात राहत्या? हो मग काय झालं? हो. मग एक काम करा ना हो. हा. आता मला एवढं लांब तिकडं खोलीत जायचं हा. आणि त्यांना भाडं द्यायचं. तुमचं एवढं मोठं घर आहे बर का शांताबाई. मग इड आहे ना तुमचाच रूम मला द्या, मग तुम्हाला जोडी होईल. अहो तुमचं बरोबर आहे. तुम्हाला भाडं सुद्धा तुमच्या रूमचं भेटत जाईल. हा तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण आता माझ्या मिस्टरांना विचारावं लागेल ना. तुम्ही एक काम करा ना, मग एक कॉल करून त्यांना विचारून घ्या. असं करू का? हो. काय नाही म्हणते का हा म्हणते कळलं आपल्याला. हॅलो. हा. एक नवीन माणूस आलाय डब्बा लावायला मेसचा, तर तो बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतोय. हा इकडे कंपनी जॉब लागलाय त्याला. तर मग त्यांनी बघितलं, तो म्हणे तुमचं घर खूप मोठं आहे, तर तुम्ही एकट्याच राहत्या का? म्हटलं हो. तर म्हणे मग मला रूम द्या भाड्याने, मी तुम्हाला भाडं पण देईन. तिकडे
तिकडं राहिलं काय आणि इथं राहिलं काय. मग देऊ का? हो का? बरं ठीक आहे, चालेल चालेल. हो हो, ठेवू का? हो चालेल. माझे मिस्टर म्हणे राहू दे मग, खोल्या तरी कामाच आहे, मग भाडं पण भेटेल आणि तुला पण जोडीदार होईल म्हणे. हो, लय भारी काम झालं शांताबाई. बरं. तुम्हाला जोडी होईल मी. मग आणू का माझं आलं ते काय? ते बॅग कपडे? हा, घेऊन या ना तुम्ही मग. हा? राहा मग. राहू का? म्हणजे इथल्या इथंच तुम्हाला जेवण बी करता येईल. हो हो, चालेल ना. चालेल, या घेऊन तुमचं सामान. हो चालेल, लगेच सामान घेऊन येतो. मग मी काय म्हणतो ऐका ना, हा मग माझ्यावाला आतमध्ये टाकू का काय? सामान? अहो मग टाका ना, हे करून तुम्हाला देऊ राहिली ना मी. हो हो पण भाडं तुम्हाला 5,000 द्यावं लागलं हो, देतो ना. आणि मेसचे वेगळे. हा चालेल. चालेल ठीक आहे. जाऊ का? हा जा. मग कधी उद्या येत आहे का? लगेच येतो ना. बर बर, या हा? मग, हो. आणलं बा सामान. आता मस्त रूम भेटून गेली. बदी गोदडी ब्लँकेट सगळं आणलं, अंगावरले कपडे, मस्त रूम भेटून गेलाय. मस्त फॅन बिन सगळं आहे, लाईट बीट, काही टेन्शन नाही. हम्म? झाली. आता आज मस्त कढी बनवली, भात पण झालाय. आता अजून उसळ बनवते सुक्की, म्हणजे टेन्शनच नाही. छान मस्त कढीचा वास सुटला एकदम. काय छान वास येतो. काय स्वयंपाक बनवला असेल या शांताबाईनं. अरे वा वा वा. चाल बरं, जाऊनच पाहतो. राहू दे आता. काय हो? का हो शांताबाई, त्या हाताला किती चव आहे हो. का? अहो लय ना वास आला लय जवळच खोली मध्ये. अच्छा, भाजीचा वास आला. कढीला फोडणी दिली ना. हो, लय वास भारी आला. हा हा मग उठून आणि तुमच्या आलो मी. हा चालेल. हा. काय नाही, आता झालाच आहे स्वयंपाक. हो का? तुम्हाला लगेच जेवायला देते मग. हा चालेल, थोड्या वेळात. बर बर, चालेल चालेल. पण काय हाताला आहे ना तुमच्या चवचे बर का. अहो चव आहे म्हणून तर लोक डबे लावतात ना मेसचे हो, वाल्याकडे. बरोबर आहे ना. पहिलेच 20-25 डबे, आता हा. तुमचा एक म्हणजे हा. त्याला 26 वाडा. 26. बरोबर आहे हो. हम्म. नाही, छान. तुमच्या भाजीचा जेव्हा छान वास आला ना, हा. तेव्हाच मला कळून गेलं का स्वयंपाक एकच नंबर आहे. नाही का? चालेल, झालं. उसळ टाकते सुक्की. हो, हो. लगेच जेवायला दे. चालेल चालेल. चालेल. बसू का जवळ? हा बस. आवाज द्या मग. आवाज देते मी. आणि आता उसळ टाकायची राहिली. उसळ झाली का लगेच जेवायला देऊन टाकते त्यांना. होय होय होय. काय ना, आलोय ड्युटीवरून. आता थोडासा आराम करतो. शर्ट वगैरे काढून ठेवतो. जाम होत रे, कामावर जाम होत. झालं, मला एक कंपनीनं इकडं बदली करून दिलं. आईला इकडं कंपनीमध्ये लय लांब बदली झाली. तिकडं बरं होतं, जवळची जवळ. करमा नाही बी बा. आणि तिकडं बरं होतं, घरी
मस्त यदाला सुटलो का बायको पै झोपायचो, मस्त बसायचो, गप्पा गोष्टी करायचो. आणि आता इड तर असं झालंय, कोणाशी बोलावं आणि कोणाशी काय म्हणावा. जाऊ दे, काय आता नाही येईलच त्याला. झोपच येत नाही. बायको जवळ झोपायची सवयी, आणि आज तर झोपच यायना. आता कसं व्हायचं? हा. हो हो, मी जेवले. तुम्ही जेवले का? काय खाल्लं? हा, पनीरची भाजी. अरे वा. मी कढी केली आणि उसळ केली. झोप तर येतच नाही, पण मग आता काय करायचं? तुम्ही कधी येणार इकडं? खूप आठवण येते मला तुमची. हो ना, आता किती दिवस झाले? 6 महिने झाले. एखादा चक्कर टाका ना मग. अहो, काय विचार राहिले? आठवण येते का म्हणे? तुम्हाला येते का? मला रोज येते. झोप नाही येत बाबा, अजून बी जागीच आहे मी. आता डोळे अडकू राहिले, आता झोपते. गुड नाईट. हो. शांताबाई, ओ शांताबाई, 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 ओ शांताबाई, शांताबाई. काय हो? अहो काही नाही, माझं चार्जर आहे ना तिकडेच राहिलं वाटतं. तर मला चार्जर लागत होत तुमचं. हो का? हो. अरे बापरे, काय घाबरलं? तिकडूनच आवाज द्यायचा ना मग. अहो म्हणलं सुम झोपेले, हा, मग असं चालू पुढं. बरं बरं, देते चार्जर. द्या द्या. झोपा मग. हो. काय लोक, चार्जर बी आणता येत नाही का फोनचं? डोक्याला ताण, उगाच झोप मोड केली माझी. आत्ता कुठं झोपले होते? काय
काय झालं फोनचं चार्जरचं बाण करून गेलो शांताबाईक तिच्या रूम मध्ये मशी अंग ते अंग पाहिलं बा पण काय हिंमत झाली नाही बा हात लावायची. हा शांताबाईचं शरीर म्हणजे निस्ती मखमली गादी आईला असं झालं होतं मला. शांताबाईला पहिली कवली घालाव काय पण काय बा हिंमत तरी एकटा ना बो आपली काय आपण एकटं नवीनचे भ्या वाटलं आईला काय झोपाची आई ना बा एकदाय ना चक्करच मारून पाहतो काय व्हायचं ते होईल पाहतो एकदा हिंमत करून. अरे काय घाबरतो वाड्या तिचा नवरा कुठं इड आहे तो विदेशात आहे तिकडं एवढ्याला काय हिंमत चाल इडन मागे एवढी हिंमत केली ना आता तोच्या ना इड हिंमत व्हायना का शांताबाई पुढं चाल जे होईल ते होईल राजा बोलेन दलहाली चल. काय मऊ गाठी हो मला तर लय कस तरी झालं हे मस्त काय वाईना हात लावायचे ए वाड्या एकदा हात लावूनच पाहिजे पाहतो थोडा आल्हाद आल्हाद. वाल्या सावध राय बा आता काय नाही ते चार्जर ठेवलं तुमचं. चार्जर ठेवलं झाला फोन चार्ज. हा झाला. अहो मग चार्जर तिथं ठेवून द्यायचं ना इकडे काय राहिले तुम्ही. अहो तुम्हाला म्हणलं उठून लगेच सांगावं असं अंगाला हात का बरं लावला. अहो तुम्ही उठा ना लवकर लय आवाज दिली. शांताबाई तुमच्याशी एक बोलायचंय हो महत्वाचं. हो काय हो पण त्याच्यात तुम्हाला राग नाही ना. नाही काही नाही राग बोला ना. बसू का थोडा बसा ना म्हणजे बसून बोलू. हा बोला काय अर्जंट काय हे का. हे थोडस म्हणजे तुम्हाला जे पटल तेच बोलत हो वाईट बीट नाही काही. तुमचा नवरा दुसऱ्या देशात आहे मग ते एवढ्या लांब येतो नवरा आणि मग तुम्हाला एवढ्या घरात करमत का. आता सवय झाली ना मला. अहो सवय झाली मग खाऊ तुम्ही एवढ्या तरुण आहे तुम्ही नवऱ्याला सोडून इड राहत्या म्हणल्यावर तुमच्यातलं हिंमत हो. मग आता नवरा बाहेर देशात आहे म्हणल्यावर मला हिंमत धरावंच लागेल ना. हो मग का तुम्हाला एक विचारू विचारा ना. तुम्हाला ते ध्यान नाही येत का. ध्यान येत नाही का ते काच ते 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 म्हणजे तुमच्या नवऱ्याचं ध्यान नाही येत का ते करायचं ध्यान नाही येत. हो काय बोलू राहिले तुम्हाला लाज वाटते का. उठा तिथून. अहो थांबा माझं ऐकून घ्या. लाज नाही वाटत असे प्रश्न विचारताना एका बाईला. अहो तुम्ही एवढ्या नवतर नाही तुमचं काहीच वय नाही तुम्हाला ध्यान यायलाच पाहिजे. हो तुम्ही आमच्या वैयक्तिक याच्यात कशाला घुसू राहिले. तुम्हाला काय करायचंय रूम पाहिजे रूम दिला मेसचा डबा चालू आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं काय करायचंय विचारून. आपण मला शांताबाई अहो ऐका ना. हो तुम्ही इकडे पुढं काय येऊ राहिले असे. ऐका तर खरी हात नका लावा अंगाला.
मला. नाही लावी तर माझं ऐका तर खरी. हा माझा आहे ना माझ्या शरीराचा सगळा तोल सुटलाय. तोल सुटला. हो. हो मला आहे ना तुम्ही पक्क्या मनात भरल्या शांताबाई. हो सोडा. पक्क्या मनात भरल्या तुम्ही मला. अरे तुम्ही काय करू राहिले. ऐका मी तुम्हाला सोडूच शकत नाही. सोडू शकत नाही. माझी डायरेक्ट वासनाच फेरली तुमच्या. तुम्ही दिसायलाच एवढ्या भारी का त्यालाच हो माफ. तुमच्या वासनेला काढीला हात सोडा माझा. किती निचाडा माणूस आहे. आता मी सोडूच शकत नाही. बापरे. अरे तुला काय करू मी आता. डोक्यात दगड टाकीला मी शांताबाई माझ्या नवऱ्याला फोन करी बर का. माय संग जर वाईट साईड चाय करायचा प्रयत्न केला. तुमचा नवरा बाहेर देशात आहे त्याला इड येता येता 4 दिवस लागल. सोड माझा हात. सोड तवर हा वाळ्या. सोड रे कुतारड्या. सोड ना नालायक बेशरम. ये बघ. हाय, हाय. अरे सोड रे कुत्र्या. काय पप्पे घेऊन राहिला. बापरे. सोड. आता काय करू कोणाला आवाज देऊ इथं मी. सोड रे. सोड 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 बर का. माझा हात सोड. दोन्ही पण हात धरले तू. ये बघ मी तुला नको ते चाळे नाही करून देणार. मी माय नवऱ्याला फोन करीन. गाव करीन मी. अरे सोड सोड रे नाराधम्मा. किती किती घाणेरडी उरती रे तुझी. अरे बापरे. हात सोड. अरे अरे काय करू राहिला तू. सोड. शांता मी आता तुला सोडूच शकत नाही. अरे बापरे. हा तुझी एवढी जवानी पाहून मी आता तुला सोडूच शकत अरे नाही. बापरे. मला मला- हात मोडतोय ना माझा. मला सोड ना. तुझ्याक पाहून लई कस तरी झालं लई. अरे, हे बघ तुला मी माझ्या अंगाला हात नाही लावून देणार. तुला वाटत असेल हिचा नवरा इथं नाहीये. हिची इज्जत घेईल. मला नावाची शांता म्हणते. सोड रे. किती ताकद आहे रे तुझ्यामध्ये. नाही अरे सोडणार. बापरे. तो आज जीव घेईल पण सोडणार नाही. हा मला वाळ्या म्हणते वाळ्या. अरे बापरे. तुला इथं रूम दिला राहिला. इथं तुम्ही मेसचे डबे तुला गु खायला घाली ते तू माझ्यावर उलटला इथं. अरे बापरे. सोड सोड रे नालायका. मला मला तुला सोडणारच नाही. ये बाय तुझा जीव घेईल मी. तुझा जीव घेईल मी. माझा जीव घ्यायला तुझा घेईल मी. तुझा कोणी आहे का. इला कोणीच नाही. कोणी आहे का. मला वाचवायला कोणी. अरे बापरे. तुला खतम करीन मी. समजून टाकीन मी. सोडणार नाही तुला. सोड शांताबाई. माझ्या अंगाला हात लावून अंगाला हात लावून नाही जाणार मी. तुला मी जिवंत गाडील मी. या बाय तुला जगायचे का मारायचे सांग पटक्यान. सोड मग मला. जगायचे का मारायचे. जगायचंय. सोड. माझे दोन्ही हात सोड. सोड सोड सोड. हात वरती कर. कर हात वरती. परत हात मला लावणार नाही ना. नाही लावणार नाही ना. नाही. इथं गप पडून राहायचे. नाही तर तुला संपून टाकीन. हे बघ. बापरे किती निसला. हे बघ. सोड. नाही सोडणार. सोड मला. सोड. मी तुला काहीच करून नाही देणार. मी केल्याशिवाय राहणार नाही शांताबाई. इड कोणीच नाही. सोड रे नालायका. सोड. तुझे डोळे काढून घेईन मी. डोळे काढून घेईन तुझे. मारून टाकते तुला. शांताबाई खतम. मावशीना तू अंदा भीती काय. संपून टाकीन. शांताबाई माझ्या अंगाला हात लावशील का. लावशील नाही का? लावणार. नाही लावणार. नाही. गप्प पडून राह गप्प पडून. मला काय भीती मला. दार उघड. अरे नालायका. तुझी इथपर्यंत मजल गेली. दार उघड. तुला राहायला घर दिलं म्हण मला इथं द्या तुम्हाला जोडीदार होईल. अशी तुला माझी राखणी करायची होती का. काय रे निचड्या. हे बघ
तुला मी सोडूच शकत नाही. सोडू शकत नाही. तू कोणाच्या घरात बंद आहे माहितीये ना? माझ्या घरात बंद आहे. आता माझ्या नवऱ्याला फोन करते, तोपर्यंत मी दार उघडणार नाही. आणि तुला आहे ना इथंच तुझा मुर्दा काढायला लावते. पोलीस स्टेशनला जाते आता कंप्लेंट. शांताबाई सॉरी. सॉरी जाऊ दे आता. सॉरी म्हणून राहिला. एकटी घरात होती तेव्हा माझी इज्जत घेत होता, तेव्हा तुला लाज नाही वाटली? चुकलं. पोलीस स्टेशनला नका जाऊ. जाऊ द्या. झालं उघडा दरवाजा उघडा. झालं ते झालं. दरवाजा उघडा. म्हणजे तुला माझी परत इज्जत घ्यायला नाही घ्या ना. लाज वाटते का तुला? तुला घर राहायला दिलं, तुला चांगलं चुंगलं खाऊ घालायचे, तू असा उलटला का माझ्यावर? शांताबाई कसं काय झालं? नव्हतं तुझ्या मनात एवढं पाप असेल ते. मलाच नाही माहित झालं कसं काय झालं. बघ मी आता पोलीस स्टेशनला चालले, पोलिसांना बोलून आणते. तुला इथं असं मारीत न्यायला लावते आता. जाऊ दे ना. एवढं पाळी चुकलं. नाही एवढी पाळी नाही, कोणतीच पाळी नाही. मग तुला आता तुझी जागा तिथंच आहे हरामखोर. जाऊ दे. तुझी एवढी हिंमत झाली कशी काय? मी एकटी घरात होते म्हणून? नाही माहिती वाचलं. काय वाटलं मी घाणेरडी बाई आहे काय? बाई तुझे पाय धरतो पण उघडण्यात आलं. आता मी असं करणार नाही, वागणार नाही. वाटलं तर मी निघून जातो. हा वाटलं तर निघून जातो. पण एवढ्या पळीला लाज वाटायला लागत होती. ज्या माणसाने ज्या बाईने आपल्यासाठी एवढं केलं तिच्याशी कसं वागलं पाहिजे आपण? शरम नाही वाटत तुला? बस जाऊ दे आता. चुकलं. उघडा. निचड्या उघडा ना. तरड्या वाणाच्या. आणि आता माझी माफी मागू राहिला. जाऊ दे. तुझी जागा तिथंच आहे. इथं तुला इथं राहण्याची तुझी लायकी नाहीये. चांगलं समजून घरात घेतलं होतं पण तू हरामखोर आहे. आलं का लक्षात? एवढ्या पळी सोडून नाही चालले मी आता पोलीस स्टेशनला. आता पोलिसांना घेऊन येते, तुला अशा अवस्थेत पकडून देते. अहो नका हो. मी लय गरीब आहे घरचं. निचड्या तू जर गरीब घरातला असता ना, गरीब घरातला, तर तू आहे ना चांगलं वागला असता. चांगले वागून दिवस काढले असते. असा उलटला नसता तू. निम्या रात्रीच्या घरात येऊन चाळे करून राहिला. चालले मी पोलीस स्टेशनला. काय करू देवा? अरे माझ्या शरीराचा बॅलन्स सुटला. काय वात्याचं नव्हतं झालं. करायला गेलो एक आणि झालं एक. देवा काय बुद्धी आली मला. अरे एवढ्या लांबून मी इकडं पैसे कमाय आलो कंपनीमध्ये. आता ही बाई तर शांताबाई पोलिसांना घेऊन येईल. मला आता जेलमध्ये जावं लागल. ए देवा कसं व्हायचं आता? ती बाई तर दरवाजा लावून घेतला, मला तर कोंडून घेतलं. आता बसू आल्या इकडं. जाऊ दे आता. कवा येणार आहे कवा नाही. जाऊ दे. याची एवढी हिंमत कशी काय झाली? माझ्याच घरात राहून माझीच इज्जत घेतोय. तुला तर आता आहे ना असं सांगते ना पोलिसांना, याला वरती टांगा उलटा खाली लावून घ्या, मिरचीची गोळी द्या. मला नावाची शांती म्हणते. वा रे वा. जाता पोलिसांना